रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते? ये तोरणा, बी माऊली, सी जावळी, डी रायरी. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी रायरी. प्रश्न क्रमांक 2. शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी लिहिली होती? ये संभाजी राजे, बी शहाजी महाराज, सी जिजाऊ मासाहेब, डी कवी कलश. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शहाजी महाराज. प्रश्न क्रमांक 3. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या पुत्राचे नाव काय होते? ये राजाराम राजे, बी संभाजी राजे, सी बाबाजी राजे, डी शहाजी राजे. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ये राजाराम राजे. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात झाला होता? ये बार्शी, बी बारामती, सी मालेगाव, डी जुन्नर. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जुन्नर. प्रश्न क्रमांक 5. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? ये पुरंदर, बी तोरणा, सी राजगड, डी विशालगड. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तोरणा. प्रश्न क्रमांक 6. स्वराज्याचे पहिले सरसेनापती कोण होते? ये तानाजी मालुसरे, बी हंबीरराव मोहिते, सी नेतोजी पालकर, डी येसाजी कंक. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी नेतोजी पालकर. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवले? ये प्रचंडगड, बी सिंहगड, सी प्रबळगड, डी झुंजारगड. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये प्रचंडगड. प्रश्न क्रमांक 8. महाराजांना युद्ध करण्याचे शिक्षण कोणी दिले होते? ये बाजी प्रभू, बी शहाजी, सी दादोजी, डी तानाजी. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी दादोजी. प्रश्न क्रमांक 9. छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला होता? ये रायगड, बी प्रतापगड, सी तोरणा, डी जंजिरा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रतापगड. प्रश्न क्रमांक 10. संभाजी महाराज यांच्या मुलाचे नाव काय होते? ये शाहू, बी बाजी प्रभू, सी तानाजी, डी दादोजी. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ये शाहू. प्रश्न क्रमांक 11. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? ये राजगड, बी पुरंदर, सी रायगड, डी प्रतापगड. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पुरंदर. प्रश्न क्रमांक 12. छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? ये महाराणी येसुबाई, बी महाराणी अहिल्याबाई, सी महाराणी सखुबाई, डी महाराणी ताराबाई. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये महाराणी येसुबाई. प्रश्न क्रमांक 13. छत्रपती शिवाजी महाराजांना
किती भाऊ होते? ए 3, बी 2, सी 1, डी 5. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 1. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील सर्वात छोटा किल्ला कोणता आहे? ए सिंधुदुर्ग, बी तुंग, सी अजिंक्यतारा, डी रामशेष. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तुंग. प्रश्न क्रमांक 15. शहाजी महाराज साहेब शिवाजी महाराजांचे कोण होते? ए मामा, बी भाऊ, सी काका, डी वडील. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वडील. प्रश्न क्रमांक 16. छत्रपती संभाजी महाराजांसोबत कोणाला कैद केले होते? ए कवी कलश, बी रायाजी बांदल, सी रायप्पा महार, डी ज्योत्याजी केसरकर. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कवी कलश. प्रश्न क्रमांक 17. छत्रपती संभाजी महाराजांना किती सख्या बहिणी होत्या? ए 1, बी 4, सी 3, डी 2. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 3. प्रश्न क्रमांक 18. छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलीचे नाव काय होते? ए राजकुमार बाई, बी तुळजाबाई, सी सावित्रीबाई, डी भवानीबाई. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी भवानीबाई. प्रश्न क्रमांक 19. शिवरायांचे बालपण खालीलपैकी कुठे गेले होते? ए नाशिक, बी पुणे, सी अहमदाबाद, डी दिल्ली. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पुणे. प्रश्न क्रमांक 20. शिवरायांच्या मामाचे आडनाव काय होते? ए जाधव, बी मोरे, सी भोसले, डी गायकवाड. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जाधव. प्रश्न क्रमांक 21. छत्रपती संभाजी महाराजांना स्वतःचे दूध पाजून लहानाचं मूठ कोणी केला? ए पुतळाबाई, बी जिजाऊ, सी धाराऊ, डी सईबाई. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी धाराऊ. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? ए 2 मे 1960, बी 5 मे 1960, सी 6 मे 1960, डी 1 मे 1960. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 1 मे 1960. प्रश्न क्रमांक 23. शिवरायांनी शाहिस्ते खानाचे काय छाटले होते? ए पाय, बी बोटे, सी हात, डी मुंडके. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बोटे. प्रश्न क्रमांक 24. शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? ए सईबाई, बी पुतळाबाई, सी सगुणाबाई, डी सकवारबाई. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सईबाई.
प्रश्न क्रमांक 25. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते? ए चेतक, बी विश्वास, सी पवन, डी यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट मध्ये टाईप करून सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.